इथं बघा मी वाटाणा रात्रीच भिजत घातलेला होता, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घालून एक कुकरवरती एक शिट्टी काढून घेते मी ह्याची। म्हणजे ना आपण असं पण कढईमध्ये टाकून त्याला करू शकतो, पण जर समजा कुकरला एक शिट्टी घेतली तर आपला वेळ वाचेल। चला तर मग मी इथं गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। आपली बाकीची दुसरी कामं, लसूण सोलायचा, परत कांदा कापायचा, हे दुसरी कामं होतं, आपली कुकरची एक शिट्टी होईल। इथं आपला चहा बनतोय। इथं बघा आता कुकरची शिट्टी होईल, एक शिट्टी झाली की मग गॅस बारीक करून घ्यायचा आणि बंद करायचा। जास्त वाटाणा शिजला की पण गाळ होऊन जातो। इथं बघा मी दोडक्याची अशी भरून भाजी बनवली आहे, मस्त छान झाली बघा भाजी। ह्याला दुसरं काय नाही, आपला घरगुतीच मसाला आहे, काळा मसाल्याची भाजी दोडक्याची भाजी। चहा गरम करते आणि एक शिट्टी झाली की बारीक गॅस करून घेऊ आपण। बघा तर इथं मी वाटाणा शिजून पातेल्यामध्ये काढून घेतलाय। इथं टोमॅटो कट करून घेतलाय, कांदा घेतलाय मोठा, इथं थोडं खोबरं भाजून घेते, अद्रक घेतलाय थोडासा। हे खोबरं थोडं थंड होतंय तोपर्यंत मी हा कांदा तेलामध्ये बारीक गॅसवरती परतून घेते। कांदा छान इथं बारीक गॅसवरती लाल होते तोपर्यंत मी टोमॅटो घेतला थोडा घेते, अद्रक आणि हे खोबऱ्याची बारीक पेस्ट करून घेते। इथं आपला कांदा चांगल्या प्रकारे लाल होत आलाय। आता मी हे टोमॅटो आहे ना घालून घेते सगळं। जास्त पण लाल नाही करायचा कांदा, मिडियम करायचा जरा। आणि इथं मसाल्यामध्ये इथं बघा मी खोबरं मगाशी भाजलेले ते एक मोठा चमचा खोबरं घेतले। इथं लाल मिरची पावडर, धना पावडर, मटन मसाला, गरम मसाला आणि हळद। आता मी सगळे मसाले एक 2 मिनिटात ह्याच्यामध्ये घालून घेते। या भांड्यात इथं बघा मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो टाकून पेस्ट करून घेतली, पण ह्याच्यामध्ये आता घालून घेते। आधी मी सगळे मसाले एकदमच घालायचे। प्रकारे बघा आपला मसाला तयार आहे। आता हे वाटाणे मी ह्याच्यामध्ये घालून घेते। तर बघा आता मी सगळं वाटाणा घालून मिक्स करून घेतली भाजी। आता थोडंसं मीठ घालते आणि एक 10 मिनिटं ह्याला शिजवून घेते।